श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण परीक्षित राजाची गोष्ट वाचत होतो, ती आता आपण पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले, आणि तो भयंकर 7वा दिवस उजाडल्याबरोबर काश्यप नावाचा एक प्रज्ञावंत ब्राह्मण नागाने राजाला दंश केलाच तर औषधाची योजना करण्यासाठी त्या परीक्षित राजाकडे निघाला. नागश्रेष्ठ तक्षक राजाचा मृत्यू घडवून आणणार आहे हे त्या कश्यपाला समजले होते. तक्षकाने राजाला दंश केलाच तर मी त्याला प्रभावी औषधांची योजना करून निरोगी करीन. या योगे मला धनाचीही प्राप्ती होईल आणि माझ्या हातून धर्म घडला असेही होईल, असा विचार त्या काश्यपाच्या मनात आला होता. तक्षकाने अतिशय वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले. तेवढ्यात मार्गामध्ये एकाग्र चित्ताने राजवाड्याकडे जात असलेला काश्यप त्याच्या नजरेस पडला. त्या विद्वान काश्यपाला नागेंद्र तक्षक म्हणाला, आपण इतक्या घाईने कोणीकडे निघाला आहात? कामगिरी तरी कोणती पत्करली आहे? काश्यप म्हणाला, कुरुकुलोत्पन्न शत्रुघ्न परीक्षित राजाला आज नागश्रेष्ठ तक्षक कडाडून दंश करणार आहे. अग्निप्रमाणे तेजस्वी असलेल्या महाबलाढ्य आणि पांडवांच्या कुळाचा अभ्युदय करणाऱ्या त्या राजाला तक्षकाने दंश केल्यावर त्याचे विष उतरविण्यासाठी मी इतक्या त्वरेने निघालो आहे. तक्षक म्हणाला, काश्यपा, मीच तो तक्षक आहे आणि मी त्या राजाला दंश केल्यावर कसलीही उपाय योजना करण्याची तुझी ताकद नाही. काश्यप म्हणाला, तक्षका, तू त्या राजाला जर दंश केलास तर त्याचे विष मी उतरवू शकेन अशी विद्येच्या सामर्थ्याची जोड असलेली बुद्धी मला प्राप्त झालेली आहे. तक्षक म्हणाला, मी एखाद्याला दंश केल्यावर विष उतरविणे तुझ्यात अल्प का होईना सामर्थ्य असले तर मी या समोरच्या वृक्षाला दंश करतो, त्याला तू जिवंत कर. आपले मंत्र सामर्थ्य फार प्रभावी आहे असा गर्व तुला वाटत आहे. ठीक आहे, प्रयत्न कर आणि तुझे सामर्थ्य दाखव. तुझ्या डोळ्यांदेखत मी या वटवृक्षाला दंश करतो आणि त्याला जाळून टाकतो. काश्यप म्हणाला, तक्षका, तुझ्या मनात असेल तर या वृक्षाला तू दंश करून पाहाच. तू दंश केल्यावर तो जर जळून गेला तर त्याला मी पुन्हा पुन्हा टवटवीत करीन. सौती म्हणाला, काश्यप असे बोलल्यावर तो नागेंद्र तक्षक त्या वृक्षाजवळ गेला आणि त्याला एकदम डसला. तक्षकाने दंश केल्याबरोबर त्याच्या विषाच्या प्रभावामुळे तो वृक्ष सर्व बाजूंनी पेटला. तो वृक्ष पूर्णपणे जळून गेल्यावर तक्षक काश्यपाला पुन्हा म्हणाला, द्विजश्रेष्ठा, कर प्रयत्न आणि या वृक्षाला पुन्हा जिवंत करून दाखव. सौती पुढे म्हणाला, त्या नागेंद्र तक्षकाच्या विषाच्या जहालपणामुळे तो वृक्ष तत्क्षणी भस्मसात झाला. नंतर काश्यपाने त्याची राख गोळा केली आणि तो म्हणाला, हे भुजगेंद्रा, माझ्या विद्येच्या सामर्थ्याचा या वृक्षावर कोणता प्रभाव पडतो ते पाहाच. तुझ्या डोळ्यांदेखत मी हा दग्ध झालेला वृक्ष पुन्हा जिवंत करून दाखवतो. यानंतर त्या प्रज्ञावंत द्विजश्रेष्ठ काश्यपाने राखेच्या ढिगाऱ्यामध्ये ज्याचे रूपांतर झाले होते अशा त्या वृक्षाला आपल्या विद्येच्या बळावर जिवंत केले. त्या राखेमधून 2 पाने असलेला एक अंकुर बाहेर आला. नंतर ती पाने मोठी झाली. त्या अंकुराला लहान डहाळ्या फुटल्या आणि शेवटी त्यांच्या मोठ्या फांद्या झाल्या. अद्भुत कर्म करणाऱ्या त्या काश्यपाने वृक्ष पुन्हा जिवंत केला हे दिसताच तक्षक त्याला म्हणाला, द्विजश्रेष्ठा, केवढे अद्भुत सामर्थ्य आहे हे तुझ्यामध्ये. हे तपोधना,
काय हेतू मनात धरून तू त्या राजाकडे निघाला आहेस? त्याच्यापासून जे मिळविण्याची तुझी इच्छा आहे ते कितीही दुर्लभ असले तरी ते मी तुला खुशीने देईन. ब्राह्मणाने शमीक पुत्र शृंगीने त्या राजाला शाप दिलेला असल्यामुळे तो राजा सध्या जेरीस आलेला आहे आणि त्याचे आयुष्य अगदी थोडे उरले आहे. त्यामुळे हे ब्राह्मणा, तू कितीही प्रयत्न केलास तरी सिद्धी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. आणि समज तुला सिद्धी मिळाली नाही तर राहूने ग्रासलेल्या सूर्याचे किरण जसे लुप्त होतात तसे त्रिभुवनात विख्यात असलेले तुझे उज्ज्वल यश हा म्हणता लुप्त होऊन जाईल. काश्यप म्हणाला, तक्षका, खरे सांगू तुला का? मी त्या राजाकडे जो निघालो आहे तो काहीतरी धनलाभ होईल म्हणूनच तू मला ते धन दे. माझ्या मालकीचे झालेले ते धन घेऊन मी येथूनच परत फिरेन. तक्षक म्हणाला, हे द्विजश्रेष्ठा, त्या राजाकडून जेवढे धन मिळावे अशी तुझी अपेक्षा आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक धन मी तुला देतो. तू माघारी फिर. तक्षकाचे हे बोलणे ऐकल्यावर तो तेजस्वी बुद्धिमान द्विजश्रेष्ठ काश्यप राजाच्या बाबतीत काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी ध्यानमग्न झाला. दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या त्या तेजस्वी काश्यपाला राजाचे आयुष्य फारच थोडे उरले आहे हे ध्यानामुळे समजले आणि पुढे जावयाचे नाही असे त्याने ठरविले. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तक्षकाकडून त्याला धन मिळाल्यावर अगोदर कबूल केल्याप्रमाणे काश्यप तेथून माघारी फिरला. काश्यप माघारा फिरल्याबरोबर तक्षक मोठ्या त्वरेने हस्तिनापूर नगरात गेला. सर्पाचे विष उतरविणाऱ्या मंत्रांनी आणि सर्पविषावर उतारा असलेल्या औषधांनी त्या राजाच्या रक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था करून ठेवलेली आहे असे तक्षकाला मार्गामध्ये समजले आणि त्याने एक उपाय शोधून काढण्याचे ठरविले. काहीतरी युक्ती योजून त्या राजाला फसविले पाहिजे. कोणी युक्ती योजावी बरे, असा त्या तक्षकाने आपल्या मनात विचार केला आणि त्याने लगेच तापसांचे रूप धारण करणाऱ्या भुजंगांजवळ फळे आणि दर्भोदक देऊन त्यांना परीक्षित राजाकडे पाठविले. तक्षक नागांना म्हणाला, हे नागांनो, एक मोठी कामगिरी तुम्हाला करावयाची आहे. फळे, पुष्पे आणि उदक त्या राजाला अर्पण करायचे आहे अशी बतावणी करून तुम्ही अगदी हुशारीने त्या राजाकडे जा. सौती म्हणाला, तक्षकाने आज्ञा केल्याप्रमाणे नागांनी सर्व काही केले. दर्भ, उदक आणि फळे इत्यादी वस्तू घेऊन ते राजाकडे गेले आणि त्या पराक्रमी राजेंद्रानेही त्या सर्व वस्तूंचा तापस वेशधारी नागांकडून स्वीकार केला आणि ज्या उद्देशाने ते तापस आले होते तो त्यांना उद्देश सफळ झाल्यावर आपण आता जाण्यास हरकत नाही असे त्याने त्यांना सांगितले. तापसांचे सोंग घेतलेले ते नाग तेथून निघून गेल्यानंतर आपल्या अमात्यांना आणि आप्तेष्टांना तो परीक्षित राजा म्हणाला, तापसांनी आणलेली ही फळे फार मधुर आहेत. ही फळे मी खातो आणि माझ्याबरोबर आपण सर्वांनी सुद्धा ती खावी. राजा असे म्हणाला आणि पुढे असलेली ती फळे उचलू लागला. त्याच्या अमात्यांनी सुद्धा फळे उचलली, पण त्याच्या दुर्दैवाच्या प्रेरणेमुळे आणि शमीक पुत्र शृंगीच्या शापामुळे प्रभावामुळे ज्या फळामध्ये तक्षक अळीचे रूप घेऊन दडून बसला होता नेमके तेच फळ त्याने खाण्यास उचलले आणि तो राजा ते फळ खाऊ लागताच त्यातून एक अतिशय लहान आकाराची अळी बाहेर पडली. ती अळी तांबड्या रंगाची होती आणि तिचे डोळे काळे होते. राजाने ती अळी आपल्या हातावर ठेवली आणि तो आपल्या अमात्यांना म्हणाला, सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि शापाचा अंमल आता संपत आलेला आहे. आज सूर्यास्तानंतर मला सर्पदंशाचे भय उरलेले नाही. आता त्या ऋषीची शापवाणी खरी होण्यास हरकत नाही. हा कृमी आता मला तक्षक होऊन डसला तरी चालेल, म्हणजे त्या शमीक ऋषीचा मी जो मागे अपराध केला होता त्याचे परिमार्जन होईल.
प्रत्यक्ष काळानेच त्याच्या अमात्यांना प्रेरणा केली होती असे दिसते. त्यांनीही त्याला होकार दिला. एवढ्यात राजाने ती अळी आपल्या मानेवर ठेवली आणि तो खदखदा हसू लागला. पण मरणाचा घोर लागल्यामुळे त्याचे भान हरपू लागले. त्याही स्थितीत तो हसतच राहिला. एवढ्यात तापस वेशधारी नागांनी राजाला अर्पण केलेल्या त्या फळातून बाहेर आलेल्या कृमीरूपधारी तक्षकाने त्याला जोराने विळखा घातला आणि भीषण फुत्कारून टाकून तो त्याला कडाडून ढसला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.